निलेश भांडारकर. आता त्याचं ॲडमिशन झालं आहे IIT पवईला, एन्व्हायरमेंटल सायन्स अँड इंजिनिअरिंग. ॲक्च्युली 10वीपर्यंत सोहम पेसलाच होता. 11वी-12वीला आम्ही ॲडमिशन घेतलं पुण्याला. थोडंसं जळगावला असलं ना की आपली अशी थिंकिंग असते की जळगावमध्ये ॲडव्हान्स नाही होणार. कदाचित आता जे पॅरेंट्स आहेत त्यांनाही हेच वाटत असेल की जळगावमध्ये ॲडव्हान्स नाही होणार, मग आपण पुण्याला जाऊ, बॉम्बेला जाऊ, कोहिनूर बॅच बघू, इंदोरला जाऊ, असे काहीतरी आपल्याला विचार येतात. माझ्याही मनात तेच विचार येत होते आणि मी तेच केलं. मी पुण्याला ॲडमिशन घेतली. पण मला एक सांगायचं आहे की बॉम्बे पुण्यात जे होतं ना ते जळगावातही होतं. आपण खूप आपली फॅमिली डिस्टर्ब करतो, लहान मुलांचा स्कूल असतो, कदाचित आपला बिझनेस असतो, आपल्याला जायला थोडा प्रॉब्लेम होत असतो. आपण सगळं मॅनेज करतो आणि जळगाव सोडून दुसरीकडे जातो. पण ते करायची खरंच गरज नाही. आजकाल सगळीकडे खूप छान प्रिपरेशन केली जाते आणि सगळे बुक्स सगळीकडे अवेलेबल असतात. पुण्याचे क्लासेस आणि जळगावचे क्लासेस याच्यामध्ये मला खूप जास्त फरक लक्षात आला. तो म्हणजे पुण्याला आहे ना ते लोक शिकवतात, पण जे तुमच्या मुलाचं काउन्सिलिंग करायला पाहिजे किंवा प्रॉपर प्रिपरेशन करायला पाहिजे ती केली नाही जात. ते फक्त त्यांचं काम करतात, शिकवून देतात आणि मुलांना सांगतात की तुम्ही करा प्रिपरेशन. पण ती प्रिपरेशन कशी करायची, प्रॉपर कशी करायची हे मात्र मुलांना कळत नाही. मी स्वतः या फील्डमधली आहे. मी 8 ते 10 वर्ष इंजिनिअरिंग कॉलेजला जॉब केलेला आहे. माझे स्वतःचे क्लासेस होते. थोडंफार या फील्डमधलं कळतं मला. त्याच्यावरून मला हे लक्षात आलं की पेसमध्ये प्रिपरेशन खूप छान केली जाते. मुलं जनरली त्यांना जो सब्जेक्ट आवडतो ना तोच प्रिपेअर करत असतात, त्यालाच खूप वेळ देतात आणि जो येत नाही तो भरावूनच जातो. त्याच्यात मार्क्स कव्हर होत नाही आणि आपल्याला असं वाटतं की अरे होऊन जाईल आपल्याकडून, पण होत नाही. वाणी मॅडमांसारखे जेव्हा आपल्याला मेंटॉर मिळतो की जो व्यवस्थित सांगतो की फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ तिघंही एक तास केलं गेलं पाहिजे, तिघंही सब्जेक्टला नीट बॅलन्स केला गेला पाहिजे, तेव्हा ती प्रॉपर प्रिपरेशन होते. माझ्या मुलाला JEE मेन्सला फर्स्ट मेन्सला खूप कमी मार्क्स आले. म्हणजे मला नाही वाटत तो जर जळगावला राहिला असतं तर एवढे कमी मार्क्स आले असते. मॅडमची प्रिपरेशन इतकी छान होती 10वीपर्यंत, तशी प्रिपरेशन त्याला 11वी-12वीला नाही मिळाली. 12वी नंतर मी म्हणजे थोडंसं मार्क्स कमी मिळाल्यानंतर मी मॅडमांकडे आले आणि मॅडमांनी त्याचं खूप छान काउन्सिलिंग केलं. त्याला आपण म्हणतो ना की जेव्हा कॉन्फिडन्स गेलेला असतो तो कॉन्फिडन्स बूस्ट करायचं काम मॅडमांनी केलं. त्याला परत उभं केलं आणि खूप छान प्रिपरेशन करून घेतली त्याची. आणि नंतर आज हा रिझल्ट आहे की त्याची IITला ॲडमिशन होते. म्हणून माझी रिक्वेस्ट आहे पॅरेंट्सला, प्लीज असा काही डिसिजन घ्याल तर पुन्हा एकदा विचार करा. जळगावला खरंच पेस अशी एक आपल्यासाठी हक्काची छान अशी जागा आहे की तिथं खूप छान प्रिपरेशन केली जाते. थँक्यू.